तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग 31. या पोरीसाठी हे सगळं केलंस ना तू विक्रांत. माझ्या तानियाला नाकारलं, तिला जेलमध्ये पाठवलं आणि एवढंच काय तर तिच्यासाठीचे परतीचे मार्गही बंद केलेत. आता तुझ्या या हिरोईनला मी अशा ठिकाणी पाठवणार जिथून तू तिला कधीच परत आणू शकणार नाही. तुझ्या बापाला आणि तुझ्या आईला जसं माझ्या रस्त्यातून हटवलं ना तसंच, अगदी तसंच हिला सुद्धा बाजूला करणार. पुन्हा एकदा कारखानेसांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळणार. पुन्हा एकदा सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू असणार. बोलून जगदीश राजपूतने हसत आपल्या दाढीतून हात फिरवला. आता पुढे. कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्यासाठी आणि पूजेसाठी फायनली कारखानेसांचा प्रवास सुरू झाला. विक्रांत ड्रायव्हिंग सीटवर बसला होता आणि पावनी त्याच्या बाजूला. मागच्या सीटवर हर्षल आणि विराज दोघ जण होते. जरा वेळापूर्वीच त्यांनी वाटेतून हर्षलला पिक केलेलं. आज मनापासून हा प्रवास ती एन्जॉय करत होती. देवदर्शनाला जायचं होतं आणि तेही त्याच्या सोबत. नियती सगळे शुभ संकेत देत आहे आपल्याला म्हणून खुश होती ती. लग्न झाल्यावर आजीसाहेबांनी दोघांना मंदिरात नेलेलं, पण त्यावेळी फक्त फॉर्मॅलिटी आणि आजीसाहेबांचं मन राखायला म्हणून तो सोबत आलेला, मनापासून नाही. आज मात्र तो खरंच तिच्या सोबत होता, प्रत्येक पावलावर, आणि इथून पुढेही असणार होता. किंबहुना या कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्यासाठी पुढाकारही घेतला त्याने. पहिल्यांदा ती विक्रांत सोबत फ्रंट सीटवर बसलेली. याआधी त्याच्या बाजूला बसून प्रवास केला ते ज्या दिवशी त्या दोघांचं लग्न झालं. पण त्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये किती फरक होता. चेहऱ्यावरचा आनंद आणि हसू काही केला विरत नव्हतं तिच्या. एरवी गाडीची काच कधीच खाली घ्यायला नाही म्हणणारा तो आज तिने म्हटलं म्हणून चक्क गाडी शहराच्या बाहेर आल्यावर काच खाली केली. बाहेरची थंड हवा जरी फक्त वरवरून अंगाला स्पर्श करत असली तरी त्या गार हवेची खरी जादू तर मनावर होत होती. तिच्या सैलसर वेणीतून निघालेले काही केस तिच्या गालाला गळ्याला स्पर्श करत होते. विक्रांत ड्राईव्ह करता करता अधामधा तिच्याकडे बघत होता आणि मागे बसलेले हे दोघं विक्रांतकडे. जरा वेळापूर्वी हर्षलला पिक करताना विक्रांत खाली उतरला तेव्हाच त्याने पावनीला या नात्यासाठी होकार दिल्याचं सांगितलं. हर्षलही खूप खुश झाला आपल्या मित्रासाठी. विक्रांतला आयुष्यात एवढं खुश पहिल्यांदा बघितलं असेल हर्षलने. फक्त आता सगळं नीट व्हावं, खरं कळल्यावर पावनीने सगळं समजून घ्यावं, नाहीतर आपण फसवल्या गेले आहोत. विक्रांतला सगळं माहिती असतानाही त्याने आपल्याला अंधारात ठेवलं. हे सगळं बाळासाठी वगैरे तर नाही ना, असे गैरसमज तिने करून घेऊ नये, फक्त एवढीच काळजी होती हर्षलला. गाडीत बसल्यावर हर्षल हलकं फुलकं बोलत होता पावनीसोबत. तिच्या तब्येतीची चौकशी केली त्याने. तीही मोकळ्या गप्पा करत होती. विराज त्याच्या आणि हर्षलच्या मैत्रीचे बरेच किस्से सांगत होता पावनीला. सुरुवातीला फक्त हु हु करणारी ती चांगलीच रमली नंतर त्यांच्या गप्पांमध्ये. एकंदरीत काय छान प्रवास सुरू होता. काय मग विराज, कसं वाटतंय ऑफिस जॉईन करून? विक्रांत सांगत होता, खूप मेहनत घेतो आहेस तू. हर्षल त्याला कौतुकाने विचारत होता. काही विचारू नको हर्षलदा, सिरियसली इट इज इम्पॉसिबल. भाई हे एवढं सगळं कसं काय सांभाळतो ना, हॅट्स ऑफ टू हिम. किती गोष्टींची अप्रुव्हल द्यावी लागतात, किती डॉक्युमेंट्सवर सह्या कराव्या लागतात, तेही सगळं वाचून समजून. विक्रांत ऑफिसमधल्या खंडीवर कामाचं वर्णन कसं करतो त्याबद्दल सांगत होता. युअर भाई इज सुपरमॅन, सगळं जमतं त्याला. अरे तुझ्या एवढा असताना सगळा डोलारा हातात घेतला होता त्याने. हर्षल आधी हसून आणि मग कौतुकाने म्हणाला. त्यावर पावनीने अभिमानाने विक्रांतकडे पाहिलं. नो वरीज विराज, होईल तुलाही सवय. सुरुवात आहे म्हणून असं वाटतंय. आणि हा जो मला सुपरमॅन म्हणतो आहे ना, हा सुद्धा काही कमी नाही. एकाच वेळी किती गोष्टी हँडल करतो तो. विचार त्याला, आधीचे बिझनेस आहेतच पण आणखी नव्या बिझनेस लाईन सेट करतोय. समोरच्या आरशातून हर्षलकडे पाहत विक्रांत हसून म्हणाला. आय होप मलाही लवकर सवय होईल या सगळ्यांची. उफ विराज, डोंट वरी, नक्की होईल. आणि आता लवकरच तुझी वहिनीही जॉईन करणार आहे आपल्याला. विक्रांत पावनीकडे पाहत म्हणाला. वाव, वहिनी वहिनी जॉईन करणार आपल्याला? खरंच? विराजला ते ऐकून प्रचंड आनंद झाला. हो, म्हणजे आबासाहेब मला म्हणाले की जर माझी इच्छा असेल तर मी जॉईन करू शकते ऑफिस. तिने मागे वळून दोघांकडे पाहत उत्तर दिलं. एक्सलेंट डिसिजन पावनी, नक्की जॉईन कर तू. ऑफकोर्स तुझी हेल्थ वगैरे सगळं कन्सिडर करून. तू एवढी हुशार आहे, शिकलेली आहे, मग तुझ्या टॅलेंटचा फायदा घरच्याच कंपनीला व्हायला हवा, बरोबर की नाही? हर्षलनेही त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला. नक्कीच हर्षलदा, या दोघांसारखं जमणार नाही मला, पण कदाचित शक्य होईल.
प्रयत्न करेल मी तसं. जेवढी माझ्याच्याने होईल ती मदत नक्की करेल. अगं, तू हे आधीच का ठरवते? हू नोज, या दोघांपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे हँडल करू शकशील तू. जस्ट बी कॉन्फिडंट. हर्षलच्या बोलण्यावर तिने स्मित केलं. ए भाई, छान गाणी लावणार आहे. गाणी लावायची काय गरज आहे? ही बाजूला बसली आहे ना आपल्या, ही ऐकवेल आपल्याला एखादं छानसं गाणं. अरे हो, विराज सांगत होता की तुझा आवाज खूप छान आहे, म्हण ना एखादं गाणं. विक्रांतने म्हटल्यावर हर्षलनेही आग्रह केला. नको, ते इथे म्हणजे आता कसं ना. ती कचरत होती. पावनी प्लीज. विक्रांत तिच्याकडे पाहून आर्जव करत म्हणाला. मग तर नाही म्हणणं शक्यच नव्हतं तिला. तिने मान डोलावली आणि गाणं गायला सुरुवात केली. तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके. अगदी एक सुरात गाणं गात होती ती. तिने गाण्याचे दोन्ही कडवे म्हटले, अगदी सुरेल आवाजात. अधामधात विक्रांत ही साथ देत होता तिला. विराज मागे बसल्या बसल्या दोघांचा फोटो शूट करत होता. गाणं संपलं तसं विक्रांत सोडून विराज आणि हर्षल दोघांनीही टाळ्या वाजवल्या. विक्रांतचे हात स्टेअरिंगवर होते, पण त्याने नजरेने दाद दिली पावनीला. त्याच्या नजरेतलं कौतुक म्हणजे खूप काही होतं तिच्यासाठी. यू हॅव अ सुपर व्हॉइस पावनी. गाण्यासोबत कुठलं इन्स्ट्रुमेंटही वाजवता येतं का ग तुला? हर्षल. गिटार. गिटार शिकले आहे मी. खूप नाही, पण तरीही वाजवता येतं. वाव यार वहिनी, तू तर मल्टी टॅलेंटेड आहे. भाईची तर लॉटरी लागली. विराजने मागूनच बसल्या जागेवरून विक्रांतच्या पाठीवर थाप दिली. आपल्या भाईसाठी त्याच्या एवढं खुश कोणीच नव्हतं. येस, आय एम. त्याने ऍक्सेप्ट केलं. बोलताना एक नजर पावनीवरही टाकली. तिकडे दुसऱ्या गाडीत आजीसाहेब डोळे बंद करून निवांत बसल्या होत्या, पण चेहऱ्यावर मात्र हसू होतं. काय झालं नर्मदा, अगदी डोळे बंद करून हसताय? आबासाहेबांचं लक्ष गेलं तसं त्यांनी विचारलं. कुतूहल वाटलं. त्यावर आजीसाहेबांनी डोळे उघडून आबासाहेबांकडे पाहिलं. चेहऱ्यावरचं हसू तसंच. काहीतरी आठवलं ना म्हणून हसू आलं मला. आम्हालाही कळू द्या, असं काय आठवलं तुम्हाला? तुमचा नातू ना फारच बदलला आहे. पावनी सकाळी निघताना पर्स विसरली तर चक्क रूम मधून तिची पर्स आणून दिली त्याने. आणि आपली बॅगही भरायला सांगितली होती म्हणे तिला. लग्नानंतर हा एवढा बदलणार आहे माहिती असतं तर आधीच लग्न लावून दिलं असतं बघा मी याचं. इतके दिवस वाट सुद्धा बघितली नसती. अहो नर्मदा, तुम्ही लाख लावलं असतं, पण त्याने करायला हवं होतं ना. सगळ्या गोष्टींची एक योग्य वेळ असते. पावनी जी त्याच्यात आयुष्यात यायची होती, म्हणून नव्हतं झालं त्याचं लग्न आतापर्यंत. तेही आहेच म्हणा. खूप गुणी मुलगी आहे पावनी. म्हणजे बघा ना, आयुष्यात एवढा संघर्ष केला आहे तिने, पण म्हणून आता मिळालेल्या कुठल्याच गोष्टीसाठी उत्मात नाही तिच्या अंगी. आता विराजसाठी सुद्धा अशीच एखादी मुलगी मिळाली की झालं. विराजचं काय एवढ्यात घेऊन बसले आहात नर्मदा तुम्ही? अहो लहान आहे अजून तो. बिझनेसमध्ये पाय रोवायचे आहेत त्याला. त्या जबाबदाऱ्या घ्यायच्या आहे. लग्नाचं बघू नंतर. शिकेल हो हळूहळू. आता पावनी आणि विक्रांत आहे ना, तर मला तशीही त्याची काळजी नाही. त्याचे भाई आणि वहिनी आहेत त्याच्यासाठी. हो, खरं आहे तुमचं. अगदी बरोबर बोललात. धाकट्या वहिनी साहेब खरंच खूप गुण्याच्या आहे आजी साहेब. अहो काल विक्रांत भाऊ खूप उशिरा आले. मी जेवायला वाढू का म्हटलं तर नाही म्हणाले. पण वहिनी साहेबांनी जेवल्याशिवाय झोपू नाही दिलं त्यांना. सदूने सांगितलं. हो आजी साहेब. विक्रांत भाऊ आले जेवतील म्हणून मी किचन मध्ये डोकावून पाहिलं तर धाकट्या वहिनी साहेब जेवण गरम करत होत्या. त्यांनी स्वतः वाढल्या विक्रांत भाऊंना. मंदानेही सांगितलं. विक्रांत आल्यावर त्याला जेवायला वाढायला म्हणून किचन मध्ये गेली होती ती. पण पावनीला तिथे बघितलं आणि आल्या पावली परत गेली. ते ऐकून आजीसाहेबांना आणि आबासाहेबांना अजूनच समाधान वाटलं. विक्रांत भाऊंचा सुखी संसार पाहून डोळ्याचे पारणे फिटले पहा. सदू आणि मंदा दोघेही खूप जुने नौकर होते कारखानेसांकडे. घरचे सदस्य म्हटलं तरी चालेल. विक्रांतला तर अगदी लहानपासून पाहिलं होतं दोघांनी. बाकी यंगस्टरच्या गाडींमध्येही गप्पांना ऊत आलेला. विषय कुठच्या कुठे चालले होते. बाकी हर्षलदा, तुझ्या त्या नयनाचं काय झालं?
नयना म्हणजे हर्षलची एक्स गर्लफ्रेंड. विराज, प्लीज डोंट स्पॉइल द मूड. हर्षलचा वैतागलेला उत्तर आलं. पावनीनेही कुतूहलाने विचारलं, कोण नयना? अगं वहिनी, नयना म्हणजे जिसने छीने थे हमारे हर्षलदा के चैना. काय हर्षलदा, बरोबर ना? विराज अगदी तालासुरात गात म्हणाला. या, बट शी इज हिस्ट्री नाव, ओके. हर्षलने लागलीच अपडेट दिले. आवाज तसाच वैतागलेला. पण हर्षलदा, तू सुद्धा आता लग्न करायला हवं. इट्स हाय टाइम. ओहो, ऐकलं का विक्रांत? आपले साहेब जरा जास्तच मोठे झाले आता. डायरेक्ट लग्नाच्या गोष्टी करायला लागलेत. तेवढ्यात विक्रांतने गाडीला अचानक ब्रेक लावला. समोरच्या वाहनाने स्पीड कमी केल्याने विक्रांतला ब्रेक लावा लागला. आर यू ओके पावनी? त्याने काळजीने विचारलं. हो, ठीक आहे मी. क्षणभरासाठी त्याच्याच काळजाचा ठोका चुकला. मग त्याने पुन्हा गाडी सुरू केली. ब्रेकफास्टसाठी सगळे एका ठिकाणी थांबलेत. विक्रांतने आजीसाहेब आणि आबासाहेबांच्या गाडीच्या ड्रायव्हरला फोन करून विचारलं तर 10 मिनिटात तीही गाडी पोहोचणार होती. छान वातावरण होतं बाहेरचं. अगदी मनमोहक, प्रसन्न, आल्हाददायक. समोरची दरी दिसत होती आणि बाजूला डोंगर. तसं विराजने आपला कॅमेरा काढला. पावनीही ते दृश्य डोळ्यात साठवून घेत होती. मोकळ्या हवेत मनाला प्रसन्न, शांत वाटत होतं. तिचं लक्ष अचानक समोर गेलं तर आता कॅमेरा विक्रांतच्या हाती होता आणि समोरच्या निसर्गाला तो त्यात कैद करत होता. ती त्याच्याकडे पाहतच राहिली की तेवढ्यात तिला अगदी जवळून आवाज आला. तिने वळून पाहिलं तर हर्षल होता. विक्रांतला खूप आवड होती फोटोग्राफीची, पण परिस्थिती पाहता सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागल्या त्याला. हर्षल समोर कॅमेरा घेऊन उभा असलेल्या विक्रांतकडे पाहत पावनीला उद्देशून म्हणाला. विक्रांत विषयी तिच्याशी बोलण्याची हीच योग्य वेळ होती. पावनीने एकदा हर्षलकडे पाहून पुन्हा विक्रांतकडे पाहिलं. वेगवेगळ्या अँगलने तो समोरच्या निसर्गाचे फोटो घेत होता आणि सोबत विराजचेही. एवढंच काय तर त्याला पोजेसही कशा द्यायच्या ते सांगत होता. पावनी, मला सांगितलं आहे विक्रांतने तुझ्याबद्दल. हर्षलच्या तोंडून ते ऐकून पावनीने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तिला कळलंच नाही की तो नेमकं कशाबद्दल बोलतोय. हर्षलला सगळं सत्य माहीत असल्याची तिला जराही कल्पना नव्हती. तुझ्या लहानपणाबद्दल, तुझ्या स्ट्रगल बद्दल सांगितलं मला विक्रांतने. त्याने स्पष्ट केलं. तेव्हा तिच्या कपाळावरच्या आठ्या विरल्या. काळजी कमी झाली. आता तिला कळलं की तो नेमकं कशाबद्दल बोलतोय. आय नो पावनी, तू खूप काही सोचलंय आयुष्यात. तुझे आई वडील तू खूप लहान असताना तुला सोडून गेले. त्यानंतर आयुष्यातल्या बेसिक मिनिमम रिक्वायरमेंटसाठी सुद्धा तुला झगडावं लागलं. यू आर अ व्हेरी नाईस ह्युमन बिंग. रिअली, आय मीन इट. फार कमी लोक असतात अशी जगात. विक्रांतने सुद्धा तुझ्यासारखाच काहीसा प्रवास पार केलेला आहे. हो, आता मटेरियलिस्टिक गोष्टींसाठी स्ट्रगल नाही करावा लागला त्याला आयुष्यात, पण त्यालाही वेळेआधीच मोठं व्हावं लागलं ग. काका काकू गेले त्यावेळी सगळे रडले, पण विक्रांतने मात्र स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं होतं. कितीतरी दिवस ना रडला होता ना कोणाशी काही बोलला होता. आणि मग एक दिवस हा बदललेला विक्रांत सगळ्यांसमोर आला. त्याचं बालपण काका काकूंच्या चितेमध्ये जळून स्वाहा झालं होतं. या धक्क्यामुळे आजीसाहेब आजारी पडल्या. कितीतरी दिवस अंथरुणाला खिळून होत्या त्या. आणि आबासाहेब कंपनी वाचवायला जगाशी लढत होते. त्यावेळी विराजला सांभाळलं त्याने. अगदी मोठा भाऊ नाही तर त्याचा बाप बनून. विराज तर इतका लहान होता की त्याला काही आठवतही नसेल. वेळ आली की सगळेच साथ सोडून देतात पावनी. तू सुद्धा अनुभवलं असशील. विक्रांतनेही ही परिस्थिती अगदी जवळून अनुभवलेली आहे. परिस्थितीमुळे आणि आलेल्या अनुभवामुळे असाच कठोर वृक्ष बनत होता. पण तुझ्या सहवासात बदलतोय आता तो. जे आजवर कुणीच करू शकलं नाही ते तुझ्या प्रेमाने करून दाखवलं. हर्षलच्या बोलण्यावर तिने पुन्हा एकदा पलटून विक्रांतकडे पाहिलं. येस पावनी, ही लव्ह यू अ लॉट. खूप प्रेम करतो तो तुझ्यावर. त्याला कधीही अंतर देऊ नको. काहीही झालं तरी त्याला सोडून जाऊ नको. कधी अशी परिस्थिती उद्भवली तर प्लीज त्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा विचार कर. तुझा दृष्टिकोन समजून घे. प्रयत्न तरी कर. बरोबर दिसणाऱ्या कुठल्याही गोष्टीने त्याला जज करू नको. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. त्याच्या प्रत्येक कृतीमागे, प्रत्येक निर्णयामागे फक्त आणि फक्त तुझ्या सुखाचा विचार असेल. बोलून झाल्यावर हर्षलने एक दीर्घ श्वास घेतला आणि पावनीकडे पाहिलं. तिच्या नजरेत विक्रांतसाठी विश्वास होता, प्रेम होतं, आदर होता. आता फक्त समोर येणाऱ्या एका वादळी धक्क्याने याला कशाला तडा जाऊ नये म्हणून हर्षलने मनोमन प्रार्थना केली. हर्षलकडून विक्रांतविषयी सगळं कळल्यावर
पावनीच्या मनातल्या त्याच्या प्रतीच्या भावना कैक पटीने तीव्र झाल्या. विक्रांतसोबतच्या पहिल्या आणि त्यानंतरच्या काही भेटींमध्ये त्याच्याविषयी तिच्या मनात त्याची जी काही प्रतिमा झाली होती ती तर पूर्णपणे पुसल्या गेलेली. ॲरोगंट, व्यवहारी, प्रत्येक गोष्टी पैशात तोडणाऱ्या विक्रांतची जागा एका हळव्या, भावनेशील पुरुषाने घेतली, जो त्याच्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर खूप प्रेम करतो. मागच्या काही दिवसातलं त्याचं वागणं, त्याच्या नात्यात त्याने घेतलेला पुढाकार, तिच्यावरचं व्यक्त केलेलं प्रेम, हे सगळं तिला सकारात्मक विचार करायला कारणीभूत होतं. पण हर्षल जे काही बोलला त्यामुळे विक्रांतच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच बाजू तिला बघायला मिळाली. अर्थात याआधीही आजीसाहेबांकडून तिने हे सगळं ऐकलं होतं. पण त्यावेळी तिची मनस्थिती वेगळी होती, दृष्टिकोन वेगळा होता. पण आज मात्र त्याच्या बायकोच्या दृष्टिकोनातून तिने ते सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केला. अशी बायको, जिला हे नातं अगदी मनापासून हवं होतं, जिचं आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम होतं. एक चांगला भाऊ तर तो नेहमीच होता. अगदी निर्विवाद सत्य होतं ते. त्याची आई-वडील जर जिवंत असते तर नक्कीच एक चांगला मुलगाही बनला असता. आपल्या आजी-आजोबांची काळजी घेणारा एक जबाबदार नातू होता आणि आता सर्व गुणसंपन्न पती. एवढी सगळी नाती इतक्या छान प्रकारे सांभाळणारा तो एक उत्तम बाप बनेल याची तिला तीळमात्रही शंका नव्हती. किंबहुना ती तिच्या बाळाला खूप भाग्यवान समजत होती. विक्रांतसारख्या व्यक्तीचं नाव त्याच्या मागे लागणार आहे, बाप म्हणून. आयुष्यभर विक्रांत नावाची सावली त्याच्यासोबत असणार आहे. पण जे नाव तिच्या दृष्टीने अजूनही उपकाराच्या साच्यात होतं, ते नाव त्या येणाऱ्या बाळाचा हक्क होता. हे मात्र तिला अजूनपर्यंत माहिती नव्हतं. ती कितीतरी वेळ दुरूनच विक्रांतकडे पाहत होती, मागच्या सगळ्या घटनाक्रमाचा विचार करत. हर्षल तिच्या बाजूने कधीच निघून गेला तरी तिचं लक्ष नव्हतं. विराज आणि हर्षल आजीसाहेब आणि आबासाहेबांची गाडी आली त्या दिशेला गेले. विक्रांत अजूनही कॅमेरा पकडून होता. पावनी चालत त्याच्या जवळ गेली. विराज भाऊजींचे भाई सुद्धा मल्टी टॅलेंटेड आहेत, माहिती नव्हतं मला. ती अगदी त्याच्या मागे उभं राहून म्हणाली. तसं त्याने वळत तिच्याकडे पाहत छान स्माईल केलं. ऍक्च्युली अगं ते तर असंच, आता वेळ होता ना म्हणून. समोरच्या दगडावर ठेवलेला पाय खाली ठेवत कॅमेरा दुसऱ्या हातात घेत म्हणाला. मला सांगितलं हर्षद दादांनी, तुम्हाला आवड आहे ना फोटोग्राफीची. तिने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं. आवाजात कुतूहल आणि डोळ्यांमध्ये उत्सुकता दोन्ही होतं. होती कधी काळी, पण मग सगळं मागे सुटलं. बोलताना त्याची नजर दूरवर टिकलेली आणि आवाजातही उदासी होती. त्याचं उत्तर ऐकून तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग त्याच्या समोर येऊन उभी राहिली. त्याला सावरण्याचा बहुतेक यावेळी तिचा टर्न होता. इतकं काम करण्याची खरंच गरज आहे का? जरा म्हणून स्वतःसाठी वेळ नसतो तुमच्याकडे. आय नो जबाबदारी आहे, पण तरीही स्वतःच्या काही आवडीनिवडी तरी जपायला हव्यात तुम्ही. तुमच्या वेळेवर तेवढा तरी हक्क आहे ना तुमचा. नातं फुलायला लागलं होतं आणि दोघांमधला संवादही. तिच्या बोलण्यावर तो मंद हसला. काही गोष्टी कितीही हव्याशा वाटल्या ना तरी शक्य होत नाही पावली. आपल्या हातात नसतं ते. अशक्य असं काहीच नसतं. आपण मनात आणायची देत, सगळं शक्य होतं. ती पुन्हा उत्साहाने म्हणाली. मीनाक्षी आणि यशवंताने बराच प्रयत्न केला होता तिच्यातल्या आत्मविश्वासी पावनीला दडपून टाकायचा. पण तरीही तिने जमेल तेवढं जमेल तसं जपून ठेवलं होतं स्वतःला. आणि तीच पावली बोलत होती आज विक्रांत सोबत. मी नक्की ट्राय करेल. फायनली तिचं मन राखायला म्हणाला तो. पण ती काही आज मागे हटणार नव्हती. ट्राय काय असतं? मी करेल असं म्हणा. एकदा का मी ऑफिस जॉईन केलं ना की तुमच्यासोबत जाणार आणि येताना तुम्हाला सोबतच घरी घेऊन येणार. मग बरोबर तुमच्या वेळेची आखणी होईल. तिच्या शब्दांमध्ये हलकासा हक्क आणि अधिकार जाणवला त्याला. ते पाहून ऐकून मनोमन सुखावला तो. हेच तर हवं होतं. त्याच्यावर, त्याच्या आयुष्यावर तिने अधिकार गाजवायला हवा होता त्याला. ॲज यू विश मॅडम. चालेल. माझ्यासोबत यायचं जायचं म्हणतेय. एवढा आवडतो का तुला माझा सहवास? हो, खूप आवडतो. तिनेही त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. तिच्या उत्तरावर तो एकटक तिच्याकडे पाहत होता. विक्रांत, थँक यू सो मच. त्याने नजरेनेच हे थँक्यू कशासाठी म्हणून विचारलं. माझ्या आयुष्यातला सगळा काळोख दूर करून प्रकाश म्हणून आलात तुम्ही. अगदी अनपेक्षित म्हणे. त्या दिवशी किती वेडेपणा करायला निघाली होती मी. तुम्ही जर वेळेत आला नसता तर? मला तर फक्त थोड्याशा सुखाची, आनंदाची अपेक्षा होती. पण तुम्ही मात्र त्या सुखाच्या आनंदाच्या पायघड्यात घातल्यात माझ्या आयुष्यात. सत्य माहिती नसल्याने तिच्यासाठी विक्रांत म्हणजे अगदी देव्हाऱ्यात देवाच्या बाजूला बसवण्यासारखी व्यक्ती होती. अर्थात तिचं आयुष्य 180 डिग्रीमध्ये
पलटवण्यात त्याचा खूप मोठा रोल होता. त्याने ठरवलं असतं तर सत्य कधीच तिच्यापर्यंत पोहोचू शकलं नसतं. पण स्वतःमधला प्रामाणिकपणा जिवंत ठेवणं, सत्य समोरच्याच्या पुढे ठेवणं, ते मान्य करणं यासाठी ही हिंमत लागते. तिच्या बोलण्यावरून तिने आपल्याला तिच्या आयुष्यात किती वरची जागा दिली आहे याची कल्पना आली त्याला, आणि म्हणून जरा आणखीनच भीती वाटली. तिने फक्त नवरा म्हणून आपल्याला आयुष्यात ठेवावं, कायमचं आपल्या सोबत असावं, एवढीच माफक अपेक्षा होती त्याची. पण तिने तर त्याला डायरेक्ट देवाची जागा देऊन टाकली. प्लीज पावनी, असं काही नाहीये. तू डिझर्व करते हा सगळा हॅपीनेस. आणखी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आपलं भेटणं ही डेस्टिनी आहे. बोलत तो तिच्या दिशेने सरकला. त्या वाहणाऱ्या वाऱ्याने मुक्तपणे विहार करणाऱ्या तिच्या केसांच्या बटांना त्याने हलकं तिच्या कानामागे सारलं. तिचा चेहरा अगदी त्याच्या चेहऱ्याजवळ होता. अलवारपणे त्याने आपले ओठ तिच्या कपाळी टेकवले तसे तिचे डोळे आपोआप बंद झाले. ती त्याच्या मिठीत सामावणारच होती की दुरून विराजचा आवाज आला, भाई वहिनी येताय ना. तसं ती गडबडून बाजूला होणार की त्याने सावरलं. तिच्या हातात हात गुंफून तो चालत होता. पावनी, अगं काही त्रास तर नाही ना झाला वाटेत? ती येऊन आजीसाहेबांच्या बाजूला बसली तसं त्यांनी पहिले काळजीने विचारलं. नाही आजीसाहेब, अजिबात नाही. तिने तिच्या पर्समधल्या गोळ्या काढून आबासाहेबांसमोर धरल्या आणि विक्रांतने तिच्या ते पाहून तिथे बसलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. तिने तिची औषधं घेतलीत. हा हर्षलदा सुद्धा काही कमी नाही. भाईची कॉपी आहे अगदी. इथेही ऑफिसचे फोन कॉल सुरू आहे याचे. विराज दुरूनच फोनवर बोलणाऱ्या हर्षलकडे पाहत म्हणाला, कामाचा असेल विराज फोन, म्हणून घ्यावा लागला असेल त्याला. विक्रांत त्याची बाजू घेत बोलला. तेवढ्यात हर्षल त्याचा कॉल आटपून येऊन बसला. याचे फोन कॉल कमी करायचे असतील ना तर याला बोहल्यावर चढवायला हवं. तुझा भाई बघितला ना, सगळं ऑफिसचं काम ऑफिसमध्येच ठेवून आला आहे. आजीसाहेब हसून विराजकडे आणि मग हर्षलकडे इशारा करत म्हणाल्या, त्यावरून आपण इथे येण्याआधी आपल्याबद्दल डिस्कशन सुरू होतं हे बरोबर कळलं हर्षलला. हे मात्र अगदी बरोबर आहे हा तुमचं आजीसाहेब. तुझ्या आजीसाहेब बरोबर बोलतात आहे हर्षल. पुढच्या वर्षभरात तुझे सुद्धा 2चे 4 हात व्हायला हवेत. आबासाहेबही सामील झाले. आई बाबांचं वधू संशोधन धूमधडाक्यात सुरू आहे आबासाहेब. बघूया काय निकाल लागतो त्यांच्या संशोधनाचा. हर्षल हसून म्हणाला आणि त्यावर सगळेच हसले. थोड्याफार गप्पांमध्ये ब्रेकफास्ट आटोपला आणि पुन्हा समोरचा प्रवास सुरू झाला. यावेळी गाडीच्या स्टेअरिंग विराजच्या हाती होतं आणि त्याच्या बाजूला हर्षल बसला होता. मागच्या सीटवर पावनी आणि विक्रांत. काल रात्री नीट न झोप झाल्याने तिला गुंगी आलेली आणि हळूहळू विक्रांतच्या खांद्यावर मान टाकून ती गाढ झोपी गेली. विक्रांतने बाजूला पाहिलं तर त्याच्या दंडाला पकडून छान झोपी गेलेली ती. त्याने तिची मान आपल्या खांद्यावर नीट ठेवून घेतली आणि तिला जवळ ओढून बसवलं. पुढचा प्रवास कंप्लीट करून ते गावी पोहोचले. पावनी, उठ, पोचलोय आपण. त्याने तिच्या गालावर थाप मारून तिला उठवलं. डोळे किलकिले करत तिने बाहेर पाहिलं तर मंदिरासमोरच गाडी उभी होती. तिथून जवळच त्यांचा वडिलोपार्जित वाडा होता. किती सुंदर मंदिर आहे ना, आणि खूप प्राचीन वाटतंय. डोळे उघडल्या उघडल्या डोळ्यासमोर ते भव्य मंदिर दिसलं तसं तिच्या तोंडून आपोआप निघालं, हो, 250 वर्ष जुनं मंदिर आहे हे. चल उतरायचं का आता? तसं त्याचा हात पकडून ती गाडीतून खाली उतरली. इतका वेळ गाडीत बसून जरा पायाला मुंग्या आलेल्या. धाकट्या वहिनी साहेब, तो वाडा आहे ना तो आपलाच आहे. तुम्हाला जी काही तयारी करायची आहे ती तिथे करता येईल. चला. आबासाहेब आणि आजीसाहेब डायरेक्ट मंदिरातच गेले. पण पावनीला पूजेसाठी साडी चेंज करायची होती म्हणून ती मंदासोबत वाड्यात गेली. भला मोठा वाडा होता तो. मंदाताई, इथे कोणी राहतं का? कारण सगळं स्वच्छ आणि नीटनेटकं वाटलं तिला. हो, गडी माणसं आहेत की. शिवाय मी आणि सदू भाऊ पण 6 महिन्यातून एक चक्कर टाकत असतो इथे. ही बघा, ही रूम आहे तुमची. लवकर चेंज करून तयार व्हा म्हणजे मंदिरात जाता येईल आपल्याला. आणि आजचा दिवस हवं तर इथेच मुक्काम करा. आवडला असेल तर वाडा, म्हणजे निवांत बघता येईल. बरं, माझी काही मदत हवी का तुम्हाला? नाही, नको, करेल मी, बोलून पावनीने हसून मान डोलावली आणि ती चेंज करायला आत गेली. इट्स सुपर्ब. नॅचरल ब्युटी अगदी भरभरून मिळाली आहे याला जागेला. दूरपर्यंत पसरलेली हिरवळ, उंचावर असलेलं ते मंदिर आणि त्याच्यात सोबतीला डोंगर, खालून वाहणारी नदी, अगदी नयनरम्य दृश्य होतं ते. निसर्गाने त्या जागेला वरदान दिल्यासारखं. हर्षल सगळीकडे नजर फिरवत म्हणाला, या, व्हेरी ट्रू. अगदी अमेझिंग फील होत आहे इथे. भाई, आपण वर्षातून तरी इथे एकदा येतच जाऊ इथून पुढे.
विराज तर प्रेमातच पडला होता त्या जागेच्या. शेवटचा कधी आला होता ते त्यालाही आठवत नव्हतं. नक्की येऊ. यांचं निसर्ग निरीक्षण सुरू होतं तोवर आजीसाहेब आबासाहेबांनी आत जाऊन गुरुजींशी बोलून घेतलं. पूजेची सगळी तयारी झाली होती. सगळेजण आता पावनीचीच वाट बघत होते. चला, आपण मंदिरात जाऊया, विक्रांत त्या दोघांना म्हणाला. तसे ते तिघही मंदिराच्या दिशेने जायला निघाले. गप्पा गोष्टींमध्ये इकडे तिकडे पाहत मंदिरात पोचले. मंदा, पावनीची झाली का तयारी? हो आजीसाहेब, झाली आहे त्यांची तयारी. त्या बघा, आल्याच की. मंदाने इशारा करताच विक्रांतने पावनी येत होती त्या दिशेला पाहिलं आणि तो पाहतच राहिला. लाल रंगाची ती जरीकाठी साडी, केसांच्या आंबाड्यावर माळलेले गजरे, भांगेत कुंकू, गळ्यामध्ये पारंपरिक दागिने आणि त्या दागिन्यांच्या उपर तिच्या गळ्यात असणारे ते काळे मणी. चेहऱ्यावर फारसा मेकअप नव्हताच, फक्त डोळ्यांमध्ये काजळ आणि ओठांवर लिपस्टिक. पण ते सुद्धा पुरेसं होतं तिच्या त्या अस्मानी सौंदर्याची शोभा वाढवायला. त्यांच्या लग्नाच्या दिवशीही अशीच तयारी केली होती तिने. अशीच सुंदर तयार झाली होती. त्यावेळी सुद्धा नजर खिळलीच होती तिच्यावर, जी त्याने मोठ्या रागाने वळवून घेतली होती त्या दिवशी. किती मूर्ख होतो आपण. नशिबाने पत्ता विचारून सुख धाडलं होतं आपल्यासाठी आणि आपण लाथाडत होतो. त्याने त्यावेळी त्याच्या वागण्याचा विचार केला. ये बेटा, या चौरंगावर बस. विक्रांत, तूही तिच्या बाजूला इथे या पाटावर बस. दोघेही गुरुजींनी मांडलेल्या पूजेसमोर बसले. गुरुजी सांगेल तसं ते दोघे करत होते. गुरुजींच्या मुखातून निघालेल्या मंत्रोच्चाराने आणि तिथल्या त्या अग्निकुंडात धगधगणाऱ्या अग्नीने वातावरण अगदी पवित्र झालेलं. सुमारे 1.5 तास पूजा सुरू होती. अग्नीला शेवटची आहुती दिल्यावर आणि काही मंत्रोच्चार झाल्यावर गुरुजींनी पूजा संपन्न झाल्याचं सांगितलं. बेटा, आता दोघेही जाऊन पहिले जोडीने देवी आईचे आशीर्वाद घ्या. गुरुजींनी दोघांनाही उठायला सांगितलं. एक एक मिनिट गुरुजी, हे मंगळसूत्र मला पावनीला घालायचंय. विक्रांतने त्याच्या खिशातून एक डबी काढून त्यातलं एक छोटंसं मंगळसूत्र दोन्ही हातांमध्ये धरत गुरुजींना म्हटलं. त्यावर पावनीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. पण गुरुजी मात्र मंद हसले. स्त्रीच्या सौभाग्याचा सगळ्यात मोठा दागिना आहे तो. स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतीक. पुन्हा एकदा देवी आईच्या साक्षीने, या पवित्र अग्निकुंडाच्या साक्षीने जर तुला ते तिच्या गळ्यात बांधायची इच्छा झाली असेल तर यासारखा शुभ संकेत नाही बघ. अवश्य घाल बेटा. गुरुजींनी म्हटलं तसं त्याने ते नाजूकसं मंगळसूत्र पावनीच्या गळ्यात बांधलं. याआधी ही त्याने हा सोपस्कार फक्त फॉर्मॅलिटी म्हणून केलेला, पण आज ही रीत त्याला मनापासून निभवायची होती. इथे येतानाच ठरवलं होतं त्याने. भेटूया लवकरच पुढच्या भागात.